नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। उपघटक 2.2 लसावी मसावी यावर आधारित उदाहरणे आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायची आहेत। तर त्यासाठी आपल्याला काही नियम माहीत असणे गरजेचे आहे, त्याआधी आपण जाणून घेऊयात। आता इथे लसावी दोन संख्यांच्या सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठ्या विभाजकास महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी म्हणतात। 56 व 24च्या विभाजकांचा विचार करू। 56चे विभाजक आहेत 1, 2, 4, 7, 8, 14, 28, 56। तसेच 24चे विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24। मग सामायिक विभाजक याच्यामध्ये कुठले निघतात? तर 1 येतोय, दोघांमध्ये 1 सामायिक आहे, 2 सामायिक आहे, 3 नाही आहे, 4 हा सामायिक आहे, 7 सामायिक नाही, 6 सामायिक नाही, 8 सामायिक दिसतोय इथे। बाकी 24, 28 नाहीत आणि 12, 24 पण नाहीत। मग ते आपण इथे 1, 2, 4, 8 लिहून घेतले। म्हणून 56 व 24चा मसावी 8 आहे, म्हणजे महत्तम। म्हणजे ह्याच्यात सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे की जिने 24 आणि 56ला भाग जाऊ शकतो? तर ती आहे 8। तसेच आता इथे लसावी दोन संख्यांच्या सामायिक विभाज्यांपैकी सर्वात लहान विभाज्यास लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी म्हणतात। लसावीचं सूत्र बघा, सामायिक असलेले अवयव गुणिले सामायिक नसलेले अवयव। 108 व 180चा लसावी काढू। मग आता 108ला भाग 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 जातो। मग आता 2 हे काय आहेत? 2दा आहेत। 3 किती वेळा आहेत? 2दा आहेत। 180ला कितीने भाग जातो? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5। यामध्ये पण 2 2दा आहे, 3 2दा आहे आणि 5 एकदा आहे। मग आता हे जे 2दा असतात ते आपण काय करतो? एकदाच घेतो। म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 आणि हे उरलेले 3 आणि 5 हे घेतलेत आपण इथे। मग या सगळ्यांचा गुणाकार केल्यावरती किती येतात? 540। मग 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी 2 असतो, तर लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो। म्हणजे 10 आणि 12चा मसावी किती आहे? 2 आहे आणि 10 आणि 12चा लसावी किती असणार आहे? तर 10 कसे येतात? तर 2 गुणिले 5 आणि 12चं किती येतो? 2 गुणिले 6। आता इथे आपल्याला दोन्हींमध्ये हे 2 2 सामायिक दिसतात, म्हणून 2 गुणिले 5 गुणिले हा 6 घेतला आपण, म्हणजे हा 5 आणि हा 6, म्हणजे त्यांचा गुणाकार किती होतो? 60। 2 क्रमागत समसंख्यांचा लसावी 1/2 कंसात 10 गुणिले 12 बरोबर 60। मग आता इथे 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 असतो व लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो। लसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार आणि मसाई म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार, ह्या त्यांच्या व्याख्या। यावरून लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावीचे मसावी, हे एवढं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्या आधारे तुम्ही उदाहरणं सोडवू शकता। आता मसावी काढण्याच्या पद्धती: विभाजक पद्धती, मूळ अवयव पद्धती आणि भागाकार पद्धती, या 3 पद्धतीने आपण मसावी काढू शकतो। आता यामध्ये पहिल्यांदा आपण विभाजक पद्धती काय आहे ती बघू। उदाहरणार्थ घेऊयात, 10 व 15चा मसावी काढा। उकल 12चे विभाजक किती आहेत? 1 2 3 4 6 आणि 12 आणि 15चे विभाजक किती आहेत? 1 3 5 15। मग त्याच्यात सामायिक कोणते दिसत आहेत? 1 दिसतोय, 2 नाही आहे, 3 सामायिक दिसतोय, बाकी मग 4
6 12 नाहीत आणि 5 आणि 15 नाही. मग सामायिक विभाजक किती आहेत? 1 × 3 बरोबर 3. मसावी किती येतो इथे? 3. मूळ अवयव पद्धत म्हणजे 12 आणि 15चा मसावी काढायचा आहे मूळ अवयव पद्धतीने. तर 12 कसे येतात? 1 × 2 × 2 × 3 आणि 15 1 × 3 × 5. मग सामायिक काय दिसतं? 1 आणि 3 पुन्हा दिसते. मग इथे पण मसावी किती येतो? 3च येतो. आता भागाकार पद्धतीने करून बघायचं. इथे भागाकार केले, इथे शेवटचा भाजक मसावी असतो, यावरून मसावी बरोबर 3 इथे दिसतंय आपल्याला. आता लसावी काढण्याची पद्धत, मूळ अवयव पद्धत आणि विभाज्य पद्धत. त्या मूळ अवयव पद्धतीने आडवी मांडणी केली. 12 15 18. 12चे किती येतात? 2 × 2 × 3. 15चे अवयव 3 × 5 आणि 18 2 × 3 × 3 हे अवयव झाले. सामायिक काय आहे? 2 आहे इथे 3 आहे. मग ते घेतले 2 × 3 × 2 आणि 5 म्हणजे इथला 2 आणि हे 5. हे किती आला? सामायिक व असामायिक अवयवांचा गुणाकार 180. ही झाली मूळ अवयव पद्धत. आता मूळ अवयव पद्धतीची म्हणजे ही आडवी मांडणी आपण अभ्यासली. आता ही उभी मांडणी 12 15 आणि 18 जी तुम्हाला माहिती आहे आपण कशा पद्धतीने जातो. हे लसावी किती आला? 3 × 2 × 2 × 3 × 5 बरोबर 180. आता विभाज्य पद्धत बघा. 2 3 4चा लसावी काढायचा आहे. मग आता 2चे विभाज्य किती असतात? 2 4 6 8 12 10 12 14 16 18 20 समसंख्या म्हणजे पुढे ह्या 48 इथे दिल्यात पण याच्या पुढे पण. आणि 3चे विभाज्य 3 6 9 12 39 पुढे. 4चे हे इथे दिलेत. आता ह्या चौकटीमध्ये ज्या आकडे दिसत आहेत ते किती आहेत? ह्या तीनही संख्या म्हणजे 2 3 4ने विभाज्य म्हणून ह्या सामायिक विभाज्य ह्या इथे दाखवलेत 12 24 आणि 36. मग यांचा लसावी किती येणार आहे? 12. तर ह्या माहितीच्या आधारे आपल्याला पुढे उदाहरणं अभ्यासायची आहेत. आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.